नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुढीपाडव्याला पूजा कशी करतात ते बघणार आहोत। त्यासाठी मी आता इथे ही जागा पुसून घेतलेली आहे, त्याचा पाट ठेवलेला आहे, कापड ठेवलेला आहे, खाली मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे, एका कुंडीमध्ये रेती घेतलेली आहे, दिवा लावून घेतलेला आहे। गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा। एक दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे। मोठी गुढी उभारायची म्हटलं मोठी तर कोणाची मदत घ्यावं लागते, म्हणून आपण छोटीशी गुढी उभारून पूजा करू शकतो हे मी दाखवित आहे। मी अशाच प्रकारे करत असते। मी प्रथम ना आपण इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे गणपतीचं, आणि गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। दिवा पण प्रज्वलित करून घेतलेला आहे। आता मी अशी एक ही डेकोरेटिव्ह काडी घेतलेली आहे आणि त्यावरनं असं कापड गुंडाळून घेतलेलं आहे, त्याला गाठी लावलेली आहे आणि आंब्याची पानं आणि फुलं या प्रकारे असं डेकोरेटिव्ह करून घेतलेलं आहे। आणि ती मग आता आपल्याला इथे या कुंडीमध्ये खोचायची आहे। अशा प्रकारे या प्रकारे फिट करून घ्यायची आहे। छोटीशी गुढी आहे, मी देवाजवळच करत असते अशा प्रकारे पूजा। आणि कसं बाहेर करतो म्हटलं तर मग मदत घ्यावं लागते कोणाची, कोणी मदतीला असलं नसलं तर प्रॉब्लेम असते। हा लोटा घेतलेला आहे मी छोटासा, त्याला 5 असे बोटं आपण हळद कुंकूचे असे खालून वरती असं लावून घ्यायचं आहे 5 वेळा। या प्रकारे हळद कुंकूचे अशा प्रकारे मी पूजा करत असते। आणि मग हा लोटा आपल्याला इथे असा उघडा ठेवायचा आहे गुढीवर, आणि मग त्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे। नारळ पण घ्यायचा आहे, नारळ फोडतात, मी नारळ घेतलेला आहे। आता आपण प्रथम गणपतीची पूजा करून घेऊया। प्रथम दिवायची आणि मग गणपतीची करूया। आणि गुढीलाही आपण हळद कुंकू अक्षत सगळं वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहायचं आहे। आणि मग सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य लावायचा आहे। मी चिरंजी घेतलेली आहे आणि सायंकाळी आपल्याला गुढी उतरवण्याच्या पूर्वी मग नैवेद्य जेही बनवलं आपण गोडधोड ते येथे नैवेद्य लावायचं आहे आणि आरती करायची। पुन्हा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।